ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला एक वेगळंच कारस्थान पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये आता सायलीला फक्त साक्षीच नाही तर साक्षी सोबत आता मात्र इकडे प्रियाच्या सुद्धा विरोधात खूप मोठा पुरावा सापडणार आहे। आता मात्र इकडे ज्या वेळेला सगळेजण पुरावे शोधत असतात, खरं तर 1.5 वर्ष हा टाइम खूप असतो। या 1.5 वर्षानंतर काय मिळणार, कसं मिळणार किंवा कुठे काय मिळणार हे सगळं सगळं कठीणच वाटत असतं। आणि अर्जुन आणि चैतन्य मस्तपैकी हातात ग्लोव्ज वगैरे घालून सगळं हे करत असताना सायलीचं मात्र आता असं असतं की सायलीला या सगळ्यामध्ये आश्रमातल्या आपल्या आठवणी किंवा आश्रमातले आपले घालवलेले क्षण हे सुद्धा आठवत असतात आणि ती खूप भावूक होत असते। आणि त्यामुळे ती भावूक होत असताना त्याच वेळेला तिला म्हणजे आश्रमातील या गोष्टी शोधता शोधता तिला आपल्या जुन्या गोष्टी आठवत असतात आणि ती या सगळ्याचा विचार करत असते। पण त्याच वेळेला सायलीचं लक्ष खाली जातं आणि तिला तिला तिकडे जे कार्ड सापडतं ते कार्ड असतं पायल बुटीकचं। पायल बुटीकचं कार्ड हे खूप म्हणजे पायल बुटीक हे आता पनवेलमधलं सगळ्यात मोठं बुटीक असतं आणि खूप महागडं बुटीक असतं। त्यामुळे या सगळ्यामध्ये या महागड्या बुटीकमध्ये आश्रमातलं कोणी जाण्याची तीळ मात्र शक्यता नसते। आश्रमातलं कुणीही तिकडे जाऊ शकणार नसतं आणि त्यामुळे या पायल बुटीकमध्ये कोण गेला असणार आणि तो छोटासा इतकासा कार्ड असतो की ते कार्ड कुठे अडकून पडलंय हे आता पोलीस तपासात सुद्धा काहीही सापडलेलं नसतं। आणि त्यामुळे आता मात्र इकडे अर्जुन या सगळ्यामध्ये म्हणतो की इतकं महागडं हे बुटीकमध्ये आश्रमातील लोकांना तर जायला परवडणार नाही। यावरती चैतन्य म्हणतो हो, कारण ना हे साक्षीचंच आहे। आपल्याला खूप मोठा पुरावा मिळालेला आहे, खूप मोठा पुरावा मिळालेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आपण आता एक गोष्ट करू शकतो ती गोष्ट म्हणजे आपण या सगळ्याचा त्या बुटीकमध्ये जाऊन शोध घेऊ शकतो। त्या बुटीकमध्ये ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळेला आपल्याला समजेल की त्या बुटीकमध्ये रेग्युलर कस्टमर साक्षी आहे आणि तो पुरावा आपण देऊ शकतो। कारण हे आपल्याला इकडे सापडलंय हे आपण पोलिसांना पण दाखवूया, जेणेकरून पोलिसांना लक्षात येईल की हे इकडेच सापडलंय आणि याच्यावरती फिंगरप्रिंट सुद्धा असतील, कारण ते साक्षीच्या पर्समधून पडलेलं असेल। यावरती आता इकडे चैतन्य सांगतो ही केस लढताना मी मधुभाऊंच्या तोंडून एक वाक्य ऐकलेलं होतं। मधुभाऊंनी सांगितलेलं होतं की साक्षीने तिच्या पर्समधून आता बंदूक काढली असं मधुभाऊ सांगतायत। मग कदाचित ती बंदूक काढत असताना साक्षीच्या पर्समधून ते कार्ड खाली पडलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो, मला सुद्धा तुझं म्हणणं पटत आहे। या सगळ्यामध्ये अशी शक्यता आहे आणि ही शक्यता नाकारता येत नाही। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ठरतं की पायल बुटीकमध्ये जायचं। त्यावरती चैतन्य म्हणतो एक काम करूया, त्या बुटीकमध्ये जाण्याआधी आपण बाकीचे पण पुरावे शोधूया। सायली सांगते हो, मला असं वाटते की आपण घाई करून जायला नको। हा सध्या जो सापडलेला पुरावा आहे तो पोलिसांच्या समोर आपण एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवूया आणि त्यानंतर बाकीचे पुरावे शोधूया असं म्हणत पोलिसांना बोलवलं जातं। पोलिसांना बोलवल्यावरती आता इकडे चैतन्य सांगतो हे बघा कॉन्स्टेबल, आम्हाला इकडे हे कार्ड सापडलेलं आहे आणि ते कार्ड तुमच्या समोर आम्ही या एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवत आहोत। याच्यामध्ये आपल्याला हे तपासणीसाठी द्यायला लागेल। पोलीस म्हणतात ठीक आहे, हा एव्हिडन्स बॉक्स तुम्ही इथेच ठेवा, अजून काही एव्हिडन्स तुम्हाला सापडतील तर ते सुद्धा याच्यामध्ये टाका। असं म्हणत पोलिसांना ते कार्ड दाखवलं जातं। उद्या असं व्हायला नको की हे कार्ड हेच लोक घेऊन आले होते आणि यांनीच हे कार्ड इकडे पुरावा म्हणून पेरलं, असं काही व्हायला नको म्हणून ते कॉन्स्टेबलला वेळोवेळी बोलवून या सगळ्यामध्ये आता खूप मोठा गोष्ट करत असतात, ती म्हणजे कॉन्स्टेबलला सगळे अपडेट देत असतात। त्याच वेळेला सायली म्हणते सर, आपण आता इकडे थांबायला नको, आपल्याला पुरावे शोधायचे आहेत, कारण अजूनही तब्बल आपल्याकडे 3 तास आहेत। यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला दोघांना भूक लागली असेल तर तुम्ही जेवून घ्या। सायली म्हणते नाही, मी टिफिन तर आणलाय पण मला भूक नाहीये, कारण याच्यामध्ये 10-15 मिनिटं सुद्धा जेवायला घालवणं आपल्याला परवडणार नाहीये। अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली, त्यामुळे आपण कामाला लागूया। परत आता सायली, चैतन्य, अर्जुन दुसरीकडे काही सापडते का हे पाहण्यासाठी मागच्या बाजूला येतात। त्यावेळेला सायली सांगते सर, मला असं वाटतंय की त्यावेळेला जेव्हा हे दोघं जण आतमध्ये आले असतील म्हणजे आता इकडे साक्षी ते मागच्या साईडने आले असतील, त्यामुळे मला वाटतंय आपण मागच्या बाजूने अजून काही भेटतंय का ते पाहूया
असं म्हणत आता पुन्हा एकदा मागच्या बाजूला येऊन हे तिघजण एंटर करतात. एंटर केल्यावरती मग मागच्या बाजूचं दार बंद केलं जातं. तिथे अर्जुनला काही गोष्टी सापडतात. त्यावरती अर्जुन चैतन्याला बोलवतो आणि चैतन्य, हे इकडे ये बरं, काय आहे बघ. यावरती सायली तिकडे येते आणि सर, या सगळ्यामध्ये तर आता इकडे या सगळ्यामध्ये आमच्या आश्रमाच्या नोंदी असायच्या. म्हणजे कोण कधी आलं, कोण कधी म्हणजे इकडे ॲडमिट झालं, कुणाला कोण घेऊन आलं, किंवा त्यांचं त्यावेळेचं डिस्क्रिप्शन, त्यावेळी त्यांच्यासोबत काय काय सापडलं, हे ते रजिस्टर आहे. असं म्हणत सायली आता ते कपाटातलं रजिस्टर इकडे आता अर्जुनच्या समोर करते. अर्जुनने ते रजिस्टर पाहिल्यावरती मग मात्र अर्जुन ते उघडतो आणि त्याच्यामध्ये आता प्रिया, सायली सगळ्यांची नोंद असते. ते रजिस्टर सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात न घेतल्यामुळे अर्जुन ते सुद्धा आपल्या ताब्यात घेतो, कारण तो सुद्धा एक पुरावा असतो. कॉन्स्टेबलला बोलवलं जातं आणि ते रजिस्टर सुद्धा एक पुरावा म्हणून आम्ही नेत आहोत. कदाचित त्याच्यावरती असलेले फिंगरप्रिंट आणि बऱ्याचशा गोष्टींची माहिती घेता येईल. आणि त्याच वेळेला तिजोरीतून खाली पडलेला एक पेपर, जो कपाटाच्या मागे दडून बसलेला असतो, तो पेपर सुद्धा सापडतो. तिजोरीमध्ये असलेल्या पेपरपैकी हा पेपर, हा सुद्धा आश्रमाच्या ही जमीन सरकारची नसून मधुभाऊंची आहे. मधुभाऊंच्या याच बहिणीची आहे, ज्या बहिणीला आता मात्र इकडे सायलीने फोटो बघितलेला असतो. त्याच बहिणीची ती जमीन असते. त्या बहिणीच्या नावावरती जमीन असल्याचे कागदपत्र असतात. तो एक महत्त्वाचा पुरावा. त्यानंतर इकडे आता प्रियाचं सुद्धा भिंग फुटण्यासाठी रजिस्टर, आणि आता इकडे आता साक्षीसाठी तो मिळालेला असतो, ते म्हणजे बुटीकचं कार्ड. हे 3 पुराव्यांसोबत सायली महत्वाचं म्हणजे मधुभाऊंच्या बहिणीची फ्रेम घेते. आता सायलीला ही गोष्ट माहीत नसते की ही फ्रेम भविष्यामध्ये सायलीला खूप उपयोगाला पडणार असते, कारण या फ्रेमचा फोटो आणि ती काच याच्यामध्ये सायलीला असं काहीतरी नंतर सापडणार असतं, जे मधुभाऊ तिला सांगणार असतात. आणि त्यामुळे सायलीचं आणि आता इकडे प्रियाचं पूर्णपणे आयुष्य बदलून जाणार असतं. निघता हे 3 पुरावे घेताना सायली सांगते, अर्जुन सर, आपण ही फ्रेम घेऊन जाऊया का? कारण ही जर का आपण फ्रेम घेऊन गेलो तर मधुभाऊंना मला ही फ्रेम दाखवता येईल आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंना सुद्धा आता सांगता येईल की त्यांची बहीण त्यांच्यासोबत कायम आहे. असं म्हणत सायली तो फोटो घेते आणि तो कागदपत्र, जे आता आश्रमाची जमीन बहिणीच्या नावावरती आहे, हे सुद्धा कागद घेतले जातात. मग खूप जड अंतःकरणाने सायली आता आपल्या आश्रमाचा निरोप घेते आणि तिकडून जाण्यासाठी निघते. आणि अर्जुनला ती सांगत असते, सर, आपण अजून थोडा वेळ थांबू शकतो का? म्हणजे पूर्ण 6च्या 6 तास आपल्याला इकडे पुरावे शोधण्यातच गेलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटते, जर का आपण थोडा वेळ थांबलो तर. अर्जुन म्हणतो, कोर्टाचा नियम आपण नाही ना मोडू शकत सायली. कोर्टाचा नियम जो आहे त्यानुसार आपल्याला हे नाही करता येणार. जड अंतःकरणाने अर्जुन सायली बाहेर पडत. आता इकडे साक्षी खूप घाबरलेली असते. काही पुरावे सापडले तर, आणि ती प्रिया सारखी कॉल करत असते, काही समजलं का, काही भेटलं का? प्रिया म्हणते, मला काही माहित नाहीये, मी इथेच आहे. पण अजूनही म्हणजे 3 वाजून गेलेत तरी सुद्धा कुणीही ही लोक आलेली नाही आहेत. यावरती साक्षी सांगते, जर का तिकडे तुझ्या हातून काही पुरावा राहिला असेल ना, तर तुझं काही खरं नाही. यावरती प्रिया सांगते, माझ्या हातून नाही, तुझ्या हातून जर काही पुरावा राहिला असेल तर मला माहित नाही. साक्षी सांगते, जर मी अडकले तर तुला पण या सगळ्यामध्ये मी अशी अडकवेन ना की तुला कळणार पण नाही. असं म्हणत साक्षीने या सगळ्यामध्ये आता प्रियाला पण धमकी दिलेली असते. पण या दोघींनाही माहीत नसतं, या दोघींचा कर्दनकाळ असलेला 2 पुरावे अर्जुन सायली घेऊन येत असतात. अर्जुन सायली बाहेर आल्यावरती अर्जुन कॉन्स्टेबलला सांगतो की आमचं सगळं काम झालेलं आहे. सायलीला निघताना सुद्धा खूप आठवणी येतात. मग कॉन्स्टेबल पुन्हा एकदा आश्रमाला सील लावतात. या सगळ्यामध्ये मधुभाऊंची आठवण सायलीला वेळोवेळी येत असते. मग सायली घराचा निरोप घेते. कॉन्स्टेबल आणि हवालदार हे सुद्धा निघतात. आता अर्जुन, सायली आणि चैतन्य हे तिघही जण त्याच बुटीकमध्ये जातात, ज्या बुटीकमध्ये आता ज्या बुटीकचं ते कार्ड सापडलेलं असतं. त्यावेळेला चैतन्य अर्जुनला म्हणतो, मी इथ्या बुटीकमध्ये एकदा गेलो होतो. म्हणजे साक्षीचे काही कपडे अर्जंटली आणायचे होते, ऑल्टरेशनसाठी दिले होते. त्यामुळे या बुटीक मला ओळखतात. मी तिकडे जातो आणि त्यानंतर तिकडे साक्षीने कोणते म्हणजे कधी कधी खरेदी केली, काय खरेदी केली, फ्रिक्वेंटली तिकडे जाते, याची नोंद त्यांच्याकडे असते.
त्या सगळ्याचे पुरावे घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणत चैतन्य आता मात्र साक्षीच्या सोबत राहण्याचा तो जो काही तोटा झालेला असतो त्याच्यातच त्याला फायदा दिसतो आणि चैतन्य निघतो. अर्जुन म्हणतो, पण तू जरा सावध राहा. जर का साक्षीला याच्याबद्दल काही कळलं तर मात्र ती तुला त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. यावरती चैतन्य म्हणतो, नाही. सायली म्हणते, आपण आत्तापर्यंत साक्षीला कळूच द्यायचं नाही की आपल्याला हा असा काही पुरावा सापडलाय, त्यामुळे सध्या तरी ती निवांत असणार आहे. चैतन्य सर, तुम्ही बिनधास्त जा. मग तोपर्यंत चैतन्य त्याच बुटीकमध्ये जाऊन सगळी माहिती कलेक्ट करतो आणि चैतन्याच्या हातामध्ये जी माहिती मिळते ती खूप महत्त्वाची असते. म्हणजे साक्षी फ्रिक्वेंटली तिकडून कपडे घेत असते याची नोंद चैतन्याला मिळते. खरेदी केलेली काही बिलं सुद्धा चैतन्याला तिकडून मिळतात आणि ते चैतन्याला या कारणासाठी मिळतात कारण चैतन्य आणि आता साक्षीचा जो साखरपुडा ठरलेला असतो त्या साखरपुड्याला सुद्धा आता त्याच बुटीकमधून यांनी कपडे खरेदी केलेले असतात. त्यामुळे ती बाई चैतन्याला ॲज अ साक्षीचा होणारा नवरा असं ओळखत असल्यामुळे ती सगळे बिलं देते आणि इथेच साक्षीचा गेम फसतो. आता दुसरा पुरावा असतो ते म्हणजे रजिस्टर. आता इकडे रविराजांना बोलवून ते रजिस्टरची वाचणी केली जाते. त्या रजिस्टरमध्ये असल्याप्रमाणे प्रियाच्या सोबत सापडलेल्या वस्तू ह्या त्या गाठोड्यातल्या वस्तूप्रमाणे नसतातच. कारण प्रियाच्या अंगावरती युनिफॉर्म, प्रिया काहीतरी 3-1 वर्षाची असताना आलेली आहे किंवा असं सगळं असतं. हे सगळं पाहून रविराज हादरतात. आणि तिसरं आणि महत्त्वाचं सापडलेलं असतं ते म्हणजे आश्रमाचे कागदपत्र, जे आता मधुभाऊंच्या बहिणीच्या नावावरती असतात. त्यामुळे सरकार ते विकू शकत नसतं. अवैध रीतीने त्याचा लिलाव झालेला असतो आणि अवैध रीतीने खरेदी झालेलं असतं. एक एक करत 3 पुरावे, प्रियाचा पुरावा, साक्षीचा पुरावा आणि आश्रम हे मधुभाऊंच्या बहिणीच्या नावावरती, हे पुरावे समोर आलेले आहेत. चैतन्याने या सगळ्यामध्ये खूप मदत केली आणि रविराजांसमोर प्रियाचं सत्य आले. याच्यातून रविराज पुढे काय निर्णय घेणार पाहणं रंजक.